नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्याय भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा जी की मित्रांनो 24 सप्टेंबर 2025 या ठिकाणी आजची डेट आहे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो DMRचा आज झालेला पेपरमधले मित्रांनो या ठिकाणी बघा आपण 15 मित्रांनो GKचे या ठिकाणी बघा प्रश्नसंच मित्रांनो कव्हर करणार आहोत। मित्रांनो या ठिकाणी बघा हे सर्व काही प्रश्न आपल्याला आपल्या स्टुडंट्सने मित्रांनो बघा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहेत मित्रांनो। म्हणून काय करा, आपला हा संपूर्ण भाग तुम्ही आजचा शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राइब मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला तुम्ही आताच करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झाला? तर बघा मित्रांनो भारतीय नागरिकत्वाचा कायदा या ठिकाणी कधी मंजूर झाला तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा 1955 साली मित्रांनो भारतीय नागरिकत्वाचा कायदा या ठिकाणी मंजूर झाला होता। ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर होता। हा अपूर्वाई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा अपूर्वाई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा जी की क्रमांक बघा पु ल देशपांडे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर होतं। बघा या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्ही या 15 पैकी किती प्रश्नांचे मित्रांनो अचूक या ठिकाणी बघा प्रश्नांची अचूक उत्तरे दिली ते बघा या ठिकाणी तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवून टाका। ओके, यासोबत बघा संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर बघा मित्रांनो संस्कृत विद्यापीठ या ठिकाणी कोठे आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो क या ठिकाणी रामटेक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, रामटेक। बघा मित्रांनो जर तुमच्या या ठिकाणी आणि काही जर पेपर झाला नसेल तर त्या मित्रांनो पेपरसाठी हे सर्व काही प्रश्न अत्यंत मित्रांनो बघा या ठिकाणी IMP स्वरूपाचे आहेत। म्हणून मित्रांनो संपूर्ण तुम्ही प्रश्नांच्या ठिकाणी पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो या ठिकाणी TCS काय करत आहे बघा बार मित्रांनो त्यांच्या प्रश्नांच्या ठिकाणी बघा रिपीटेशन मित्रांनो करत आहे। म्हणून मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण भाग शेवटपर्यंत अभ्यासून सर्व काही प्रश्न पाठांतर करून घ्या। ओके, पुढे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर बघा मित्रांनो या ठिकाणी वेळ लावणार डायरेक्ट आन्सर सांगतो जे की बघा क्रमांक पुणे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। पुढे विनायक दामोदर सावरकर यांनी राष्ट्रभक्त समूह कधी स्थापन केला? तर बघा जे की मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांनी बघा 1899 मध्ये मित्रांनो राष्ट्रभक्त समूह मित्रांनो बघा स्थापन केला होता। बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होतं। पुढे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंटोजी होते पहिले हुतात्मे कोण होते? तर बघा जी की क्रमांक वेदप्रकाश हे मित्रांनो या ठिकाणी बघा आर्य समाजाचे पहिले गुंटोजी या ठिकाणचे मित्रांनो हुतात्मे होते। बघा जी की मराठवाडा मित्रांनो मुक्तीसंग्रामाच्या चळवळीमध्ये। ओके, तर लक्षात असू द्या। बघा पुढे बघा गणेश चतुर्थी बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक धूमधामाने साजरी केली जाते? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो महाराष्ट्र, जे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो या ठिकाणी गणेश चतुर्थी ही अख्ख्या भारतामध्ये मित्रांनो सर्वाधिक जास्त या ठिकाणी बघा भारताच्या तुलनेत सर्वाधिक जास्त मित्रांनो धूमधामाने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात साजरी केली जाते। पुढे नाल सरोवर पक्षी अभयारण्य बघा मित्रांनो नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बघा जी की क्रमांक गुजरात मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। पुढे 9वा बघा भारतीय राज्यघटनेने घेतलेली राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत? तर भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत? तर बघा जी की क्रमांक आयर्लंड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर होतं। बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, या ठिकाणी पुढचा 10वा मित्रांनो महत्त्वाचा बघा मुद्दा सांगतो। DMRच्या मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा जे की सामान्य विज्ञान, मराठी ग्रामर आणि चालू घडामोडींचा 5000 प्रश्नांचा जर तुम्ही या ठिकाणी महाठोकळा लगेच खरेदी करा, कारण या आपल्या मित्रांनो महाठोकळ्यातील बरेच प्रश्न एसएनच्या परीक्षेला मित्रांनो पाहाव्यास मिळत आहेत। म्हणून लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 या नंबरवर 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य मित्रांनो खरेदी करा, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी प्रत्येक शिफ्टला मित्रांनो आपल्या या महाठोकळ्यातले जवळपास 10 ते मित्रांनो बघा 15 या ठिकाणी GKचे प्रश्न एसन्स आढळून येत आहेत। ओके, यासोबत करंट अफेअर्स आणि मित्रांनो मराठी ग्रामर त्या ठिकाणी मी वगळून तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, अवश्य बाय करून घ्या। 10वा बाभळी जलविवाद कोणत्या राज्यांमध्ये आहे किंवा कोणत्या राज्यात आहे या प्रकारचा प्रश्न आहे? तर बघा जी की क्रमांक या ठिकाणी महाराष्ट्र व तेलंगणा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होतं। बघा जी की क्रमांक या ठिकाणी लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं महाराष्ट्र व तेलंगणा। ओके, बघा नॉर्वे देशाची राजधानी कोणती आहे? तर नॉर्वे या देशाची राजधानी बघा जी की क्रमांक ओस्लो ही मित्रांनो आहे। बघा ओस्लो। ओके, पुढे
नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो, नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? तर बघा जी की क्रमांक ब कुसुमाग्रज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे सहसंबंध ओळखायचा होता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सहसंबंध कशा प्रकारे ओळखायचा होता आपल्याला? तर बघा, गुजरातचा संबंध जर गांधीनगरशी असेल तर तामिळनाडूचा प्रश्नचिन्हासोबत. मित्रांनो, गुजरातचा गांधीनगरशी कसा संबंध आहे? तर गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. तर तामिळनाडूची राजधानी कोणती बघा? तर बघा जी की क्रमांक चेन्नई बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे 14वा, नाकाचा बाल म्हणजे काय? तर नाकाचा बाल म्हणजे बघा जी की क्रमांक ड मित्रांनो, अत्यंत प्रिय व्यक्ती. मित्रांनो बघा या ठिकाणी असा मित्रांनो नाकाचा बाल मित्रांनो याचा अर्थ होतो. ओके, पुढे बघा शेवटचा प्रश्न 15वा. मराठी व्याकरणचा आहे हा. तर पदरात घालणे बघा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा, पदरात घालणे मित्रांनो या वाक्यप्रचाराचा मित्रांनो योग्य अर्थ बघा जी की क्रमांक अ बघा, चूक पटवून देणे मित्रांनो बघा असा या ठिकाणी बघा याचा अर्थ होतो. ओके, तर बघा मित्रांनो हे होते बघा या ठिकाणी आपल्या आजच्या DMERच्या परीक्षेत मित्रांनो जी की विचारण्यात आलेली प्रश्नसंच. जर तुम्हाला मित्रांनो हा आपला व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल, अवश्य आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जर तुम्ही हा आपला या ठिकाणी व्हिडिओ आपला भाग जर तुम्ही या ठिकाणी शेअर केला नसेल, अवश्य शेअर करा. आणि तुम्हाला एवढं सांगून जर आपला महाटोकला बाय केला नसेल, लगेच आपल्या मित्रांनो नंबरवर 150 रुपये फोनपे जीपे करून आपला हा महाटोका देखील तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या. तर भेटू पुन्हाच्या मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीन आणि प्रश्नांसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.